ही गोष्ट मान्य करा किंवा बिलकुल मान्य करू नका, मात्र एक ना एक दिवस तुम्हाला ही गोष्ट मान्य करावीच लागेल. ज्या दिवशी तुमच्या अंगात त्राण उरणार नाही, अंगातील ताकद संपून जाईल, तुम्हाला चालायला फिरायला पण शरीर साथ देणार नाही, अशा वेळी अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात येतील. आयुष्यात आपण काय केलं, का केलं नाही, लोक काय म्हणत असतील म्हणून कुडत जगलेले दिवस आठवत असतील. घरातल्या कोपऱ्यात बसून विचार करण्याच्या पलीकडे तुमच्याकडे काहीच नसणार आहे, मात्र तुम्ही काहीच करू शकणार नाही. आपण कोणत्या भ्रमात जगलो, अनेक क्षण आपल्याला अनुभवता आले असते, मात्र आपण ते वाया घालविले. याचा मनात जरूर विचार येईल, मात्र जो वेळ आपल्या हातून निघून गेलाय तो पुन्हा येईल का हा प्रश्न. शापित चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं दिस जातील दिस येतील भोग सरेल सुख येईल हे गीत महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्यांना ऐकलं नाही असं होणार नाही. दिवसामागून दिवस जातील आणि एक दिवस सुखाचा येईल असा त्याचा साधा आणि सोपा अर्थ. सध्या कोणता वर्ष सुरू झालाय हे विचारल्यानंतर लहान मुलगाही सहज सांगेल 2024. होय, सध्या 2024 सुरू झालाय आणि हा म्हणता 2024चा एप्रिल महिनाही संपून जाईल आणि उरलेले 8 महिने असंच निघून जातील आणि 2024 ही संपून जाईल. त्यानंतर 2025 येईल आणि तोही असाच निघून जाईल. आणि या वर्षाबरोबर आपण काही मेहनत केली नाही, त्याची किंमत आपण केली नाही, तर आपल्या आयुष्यातील एक एक वर्ष, एक एक महिना, एक एक दिवस असाच निघून जाईल आणि फायनली तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येईल, त्या दिवशी तुम्ही हतबल असाल, तुमची स्वप्न अर्धवट राहिलेली असतील आणि त्यावेळी तुम्ही म्हणाल, अरे मला हे करायचं होतं, मी हे केलं असतं, हे मी करायला पाहिजे होतं, पण आता वेळ नाही. त्यावेळी पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय तुमच्या समोर असणार नाही. मात्र एकीकडे अशा स्वभावाची माणसं असताना दुसरीकडे आपण अनेक यशस्वी माणसांना पाहतो. एकाच वेळी अनेक कंपन्यांचा डोलारात यशस्वीपणे सांभाळतात. त्यापैकी अनेक जण त्यांना आपला आयडियल मानतो. हे यशस्वी माणसं यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहेत. या यशस्वी माणसांनी काय केलं असेल, त्यांनी काय केलं असेल मी सांगतो. आणि अनेकांची एकच कहाणी आहे, त्यांनी वेळ मारून नेली नाही, तर त्यांच्याकडे असलेल्या वेळेला त्यांनी काबूत ठेवलेला आहे. वेळेचं व्यवस्थापन ज्याला तुम्ही टाइम मॅनेजमेंट म्हणताना, ते टाइम मॅनेजमेंट त्यांच्याकडे मजबूत असतं. काम न करण्यासाठी आपण जशी अनेक कारणं पुढे करतो, तशी कारणं त्यांच्याकडे नसतात. अति विचारात ते अडकून राहत नाहीत. त्यांच्या जीवनात मिळालेल्या एक एक क्षणावर ते नियंत्रण करतात. अशा यशस्वी माणसाच्या हातात त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं कॅलेंडर असतं आणि त्यानुसार ते आपल्या कामाचा डोलारा सांभाळत असतात. तेही माणसं आहेत आणि आपणही माणसंच आहोत की. ही यशस्वी माणसं काम करतात, करत नाहीत असं नाही. आपणही काम करतोच ना, पण आपण कधी काम करतो ज्यावेळेस आपला मूड चांगला असतो, आपलं सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं, त्यावेळेस कामाचे चांगले परिणाम दिसून येतात आणि आपली कामं होतातही. अशा वेळेस तुम्हाला कोणाच्या प्रेरणेची ना कोणत्या मोटिवेशनची तुम्हाला गरज भासत नाही. मात्र ज्या वेळेस आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो, आपण उदास असाल, निराश असाल, त्यामुळे तुमच्या हातून काम होत नाही आणि एक काम झालं नाही म्हणून दुसरं काम तसंच पडून राहतं आणि तुमच्या समोर कामाचा डोलारा उभा राहतो. भले ते अभ्यास असो किंवा ऑफिस मधलं काम किंवा अन्य काम. अशा वेळी काम कसं करायचं हा खरा प्रश्न आहे. आज मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, एक एक मिनिटांचा वापर यशस्वी माणसं कसं करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आयुष्यात येणारा प्रत्येक मिनिट आपल्या नियंत्रणात आला ना, तास नियंत्रणात येतील, आठवडा येईल, मग महिना येईल, वर्ष येईल आणि अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य तुमच्या माझ्या नियंत्रणात येईल. तुमच्या समोर अनेक काम आहेत आणि ती काम करू शकाल यात शंका नाही. मात्र कधी कोणतं काम कसं करू हा प्रश्न असेल. यासाठी जर तुमच्याकडे नियोजन असेल तर काम होईल आणि जर तुमच्याकडे नियोजन नसेल तर काम होणार नाही. आणि एक काम नाही झालं म्हणून दुसरं काम तसंच पडून राहतं. मग तुम्हाला कामाचा कंटाळा येतो, मूड जातो, मग सगळंच आपलं विस्कळीत होऊन बसतं. हे करू की ते करू या द्विधा मनस्थितीत असाल तर पुढच्या काही मिनिटातच यावर तुम्हाला पूर्ण सोल्युशन मिळेल. मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे, एक मेथड सांगणार आहे, जे मी स्वतः फॉलो केलाय. आपण हा जो व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी या मेथडचा वापर केलाय. तर मित्रांनो, या मेथडचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. जरा थांबा, पळून जाऊ नका किंवा व्हिडिओ स्किप करू नका. ही पद्धत आपण याआधी वाचला असाल, ऐकला असाल, मग फॉलो का नाही केला? आणि फॉलो केला असता तर आपण यशस्वी झाला असता. कदाचित आपल्याला हा व्हिडिओ पाहण्याची वेळ आली नसती. आपल्याला कोणतीही गोष्ट माहीत असणं आणि त्यावर सातत्यानं काम करणं, त्या माहितीवर अप्लाय करणं यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. वास्तविक पाहता मित्रांनो, पोमोडोरो टेक्निक अप्लाय करायला मलाही तसा खूप उशीर झाला, पण ही मेथड आज माझ्या चांगल्याच उपयोगी पडते आहे. 1980 मध्ये फ्रान्सिस्को सिरिलिओ यांनी ही मेथड बनवली होती आणि आज ही मेथड मी खूप सिरियसली अप्लाय करतो आणि आपल्यालाही करायला लावेल. पण ही मेथड समजावण्यासाठी आपल्याला काही उदाहरण पाहावं लागेल. बिर्ला उद्योग समूहाचे कुमार मंगलम बिर्ला असो किंवा अंबानी उद्योग समूहाचे अंबानी असोत किंवा टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा असोत, ही लोक एकाच वेळी अनेक कंपन्यांचा आपला कारभार कसा करत असतील असा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल. किंवा तुम्ही असं म्हणत असाल त्यांचं काय जातं, त्यांच्या हाताखाली भरपूर माणसं असतील आणि ते करत असतील. पण असं नाही मित्रांनो, ही लोकही काम करतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असतेच. मित्रांनो, ही लोक टाइम ब्लॉक करतात. ही लोक टाइम ब्लॉकिंग मेथड वापरतात. हे लोक एका वेळेला एकच काम करतात. इतक्या वेळेत हे काम करायचं, इतक्या तासात इतकं काम करायचं आणि इतक्या मिनिटमध्ये हे काम करायचं आणि त्यासाठी तितका वेळ दिला जातो. ज्या कामासाठी वेळ दिला असतो त्या कामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कामाला बिलकुल वेळ दिला जात नाही. ज्या कामासाठी वेळ दिलाय ते काम अर्ध्यावर सोडून दुसऱ्या कामाच्या मागे हे लोक लागत नाही. हातातलं काम संपल्यानंतर दुसऱ्या कामाचं नियोजन केलेलं असतं आणि त्या वेळेत फक्त आणि फक्त तेच काम हे लोक करतात. यालाच टाइम ब्लॉकिंग म्हणतात. ज्या कामासाठी वेळ दिलेला असतो तिथे वेळ संपला की हे लोक कामही संपवतात आणि पुन्हा दुसऱ्या कामासाठी लागतात. या टाइम ब्लॉकिंगचे फायदे आहेत मित्रांनो. यामध्ये एकही काम हातून सुटत नाही. तुम्ही एखाद्या कामासाठी वेळ दिलाय आणि त्या वेळेत तुम्ही काम करत असाल तर तुमच्या काम करण्यावर चांगला फोकस राहतो आणि एका कामासाठी वेळ दिलाय म्हटल्यानंतर दुसऱ्या कामाची चिंता राहत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या कामासाठी दुसरा वेळ दिलाय, त्यामुळे रिझल्ट चांगले येतात, परिणाम चांगले दिसून येतात. मित्रांनो, पोमोडोरो मध्ये सुद्धा नेमकं हेच होतं. या मेथड मध्ये आपल्याला 25 मिनिटं मिळणार आहेत. 25 मिनिटांमध्ये मला काम करायचं आहे.
आहे, बाकी काहीच नाही. या 25 मिनिटामध्येच मला काम करायचं आहे, मला 25 मिनिटं या कामासाठी द्यायचे आहेत, बाकी मला काहीच माहित नाही. ना मेथड माहिती नाही, ना कोणती टेक्निक माहिती नाही. मात्र मित्रांनो तुम्हाला लगेच कळेल. मित्रांनो या पोमोडोरो टेक्निकमध्ये 25 मिनिटं हे कोणत्याही व्यत्ययाविना सतत काम करायचं आहे. ना फोनकडे पाहणे, ना फोनवर बोलणं, हे सगळं बंद राहील. तुमचा फोन फ्लाईट मोडवर असेल आणि शांतीनं 25 मिनिटं तुम्ही जे काम करायचं निवडलं आहे ते काम करायचं आहे. 25 मिनिटांच्या कामानंतर तुम्हाला 5 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आहे. 25 मिनिट काम आणि 5 मिनिट ब्रेक असं एकूण 30 मिनिट होतात आणि याचीच पुनरावृत्ती 4 वेळा केला तर 2 तास होतात आणि 2 तासात जवळपास आपण 20 मिनिटांचा ब्रेक घेतो आणि जवळपास 100 मिनिटं आपण काम करतो. एक पोमोडोरो पूर्ण होण्यासाठी 25 मिनिटं लागतील आणि या 25 मिनिटांमध्ये काम संपेल आणि 5 मिनिटांचा ब्रेक असेल, पुन्हा एक पोमोडोरो असेल, पुन्हा 5 मिनिटांचा एक ब्रेक असं करत आपलं काम होईल. मात्र मित्रांनो यात एक चांगला फायदा हा होतो की एक पोमोडोरो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काहीतरी काम केल्याचा आनंद होईल, काम केल्याचा फील येईल, कारण सतत 25 मिनिटं एकाग्र होऊन मन लावून तुम्ही एकच काम केलंय, त्या कामाला तुम्ही न्याय दिलाय असं तुम्हाला स्वतःला वाटेल आणि त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि ज्यावेळी तुम्ही याच पद्धतीने 4 पोमोडोरो पूर्ण करताल ना, तुम्हाला वाटेल 25-25 मिनिटांच्या 4 टप्प्यात काम केलंय आणि तेही मन लावून कोणत्याही अडथळ्याविना तुम्ही काम केलंय आणि हो तुमच्या हातून हे झालंय. आधी 4 पोमोडोरोची सवय लागली तर 8 पूर्ण करा, त्यानंतर आपले 12 पोमोडोरो पूर्ण करा. 8 पोमोडोरो मध्ये आपल्याला 6 तास मिळतील आणि आपल्याला काम करत असताना मजा येईल. तुम्ही मोबाईल मध्ये गेम खेळत असाल ना, तिथे तुम्हाला टार्गेट दिलं असतं म्हणून तुम्हाला मजा येते. गेम मध्ये जोपर्यंत तुम्ही काही अचीव करत नाही तोपर्यंत गेम मध्ये मजा येत नाही, नाहीतर गेम कंटाळवाणा वाटतो. अगदी या पोमोडोरो मेथड मध्ये आपल्याला असंच होईल. तुम्ही एखाद्या कामासाठी 25 मिनिटं दिली आहेत, ती त्या वेळेत पूर्ण झाली तर टार्गेट पूर्ण केल्याचं फील येईल, काहीतरी केल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. ज्या वेळेस आपण वेळ वाया घालवतो ना, त्यावेळी आपल्याला सगळ्यात वाईट वाटतं. वेळेचा चांगला वापर केला तर आपल्याला चांगलं वाटतं. पोमोडोरो मध्ये हेच होतं. 25 मिनिटांचा वेळ तुम्ही कामासाठी बांधून घेता आणि 25 मिनिटांच्या वेळेत मला हे काम पूर्ण करायचं आहे, यासाठी मी 25 मिनिटांचा वेळ सेट केलाय. 25 मिनिटांचा टार्गेट असल्यामुळे तुम्ही मन लावून काम कराल. तुम्हाला कोणीतरी सांगितलं एखादं काम करायला, तुम्ही ते कराल नाही असं नाही, मात्र इतक्या वेळेत करा म्हटल्यानंतर करून देताल, तेही प्रेशरने. पोमोडोरो मध्ये सुद्धा दबाव निर्माण होतो. माझ्याजवळ 25 मिनिट आहेत, बाकी काही नाही आणि 25 मिनिटांमध्ये मला काम संपवायचं आणि पुढच्या कामाचा विचार येत असेल तर त्या कामासाठी आता कशाला विचार करायचा, त्यासाठी वेळ ठेवलाय ना राखून, मग संपलं. 5 मिनिटांचा ब्रेक आहे ना, थोडा रिलॅक्स होऊ, महत्वाचे फोन असतील तर घेऊ, कॉल असतील तर कॉल करू, मग त्या कामाचा विचार करू. माझ्या हातातलं काम महत्वाचं आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर माझं आयुष्य बदलणार आहे, स्वप्न बदलणार आहेत हे माहित आहे. मात्र खूप जणांना हे करायचा कंटाळा येतो. सकाळी लवकर उठणं चांगलं असतं हे सगळ्यांना माहित आहे, मात्र ते किती जण अप्लाय करतात. व्यायाम करणं चांगलं असतं हे सगळेच जाणतात, पण किती जण अप्लाय करतात हा प्रश्न आहे. कारण सोपं आहे, कामाच्या व्यापात कधी कोणतं काम करायचं याचं नियोजन नसतं. मात्र पोमोडोरो मेथडने सहज शक्य होईल. तुम्ही येथे वेळेबरोबर खेळायला शिकाल, काहीतरी वेगळं करत असल्याचा फील तर येईल, शिवाय 5 मिनिटांचा ब्रेक तुम्हाला आरामदायी वाटेल. आता तुम्हाला मोटिवेशनची गरज भासणार नाही तर टार्गेटची गरज भासेल, कारण तुम्ही ते वेळेबरोबर खेळायला शिकलेले असता. प्रत्येक तास आता तुमच्या नियंत्रणात येईल. दिवस येईल, आठवडा येईल, मग महिना येईल. एक एक काम हातातून होत चालल्यानं तुमचं मनोबल वाढेल मित्रांनो. पुन्हा नवीन काम हाती घेऊ वाटेल आणि एक एक काम तसंच राहून गेलं तर आपली चिडचिड होते, मग काम करण्याचा कंटाळा येतो. मात्र या मेथडनं कोणत्याही कामाला आता उशीर लागणार नाही. सुरुवातीला तुमच्या कामाची पद्धत पोमोडोरो पद्धतीने करायला सुरुवात करा. रोज 2 तास या मेथडने काम करा, त्यानंतर हळूहळू 4 तास आणि 6 तास करा. असं 21 दिवस केलात ना, तुम्हाला नंतर त्याची सवय लागेल. 21 दिवस सतत एखादी गोष्ट केली तर नंतर त्याची सवय लागून जाते. त्यानंतर तुम्ही कोणतंही काम पोमोडोरो पद्धतीशिवाय करणार नाही, हीच तुमची सवय बनून जाईल. यशस्वी माणसं प्रत्येक चांगल्या गोष्टीची सवय लावून घेतात, जे की अयशस्वी माणसं लावून घेत नाही. यशस्वी माणसाला सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठू वाटत नाही, अयशस्वी माणसाला सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठू वाटत नाही. मात्र यशस्वी माणसं 1 दिवस उठतात, 2 दिवस उठतात आणि 3 दिवस उठतात, 1 दिवस त्यांना त्याची सवय लागून जाते. यशस्वी माणसाला पुस्तकं वाचण्याचा कंटाळा येतो आणि अयशस्वी माणसाला सुद्धा पुस्तकं वाचण्याचा कंटाळा येतो. मात्र यशस्वी माणूस 1 दिवस वाचतो, 2 दिवस वाचतो, 3 दिवस वाचतो आणि त्याला 1 दिवस त्याची सवय लागून जाते. शेवटी सातत्य महत्वाचं आहे मित्रांनो. पोमोडोरो पद्धत 1 दिवस वापरा, 2 दिवस वापरा, 3 दिवस वापरा आणि 1 दिवस तुम्हाला त्याची सवय लागून जाईल. कधी तुम्हाला कामाचा कंटाळा येणार नाही ना, कधी अभ्यासाचा किंवा अन्य कोणत्या कामाचा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे मेथड जे अप्लाय करायला सुरुवात करणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. धन्यवाद.